आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आज त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। पहाटेच्या सुमाराला पारंपरिक पूजाविधी झाल्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। यावेळी विठुरायाच्या नामघोषाने त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली होती। दिंडीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर इथे जमले होते। त्यांच्या हाती असलेले भगवे ध्वज आणि ज्ञानदेव तुकाराम हा गजर यामुळे सारं वातावरण भक्तिमय झालं होतं। पानाफुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती आणि पादुका ठेवल्या होत्या। वारीमध्ये प्रत्येक जो भाविक असेल आपल्या वारीमध्ये समाविष्ट होत असताना आपला स्वतःचा कार्यभार स्वतःचा संसार विसरून काही 28 ते 30 दिवस तो एकदम रममाण होत असतो। सकाळी उठल्यापासून 7:30 ला पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि पहाटे काकड्याचं ते आनंद आणि पायी चालत असताना अभंग त्याचप्रमाणे विविध या ठिकाणी उपक्रम जे वारकरी संप्रदायाचे असतात त्या संदर्भात ते सगळे वारकरी भोगतात। आणि त्या ठिकाणी 28 ला नवमीला पंढरपूर या ठिकाणी गेल्यानंतर सर्व वारकरी विसावतात।